त्याला डोलदार पीक म्हणतात आणि आज साधं 2 वेळचं अन्नही न मिळणाऱ्या माझ्या बळीराजाला जगाचा पोशिंदा म्हणतात. ना आक्रोश करता मिळणाऱ्या वेतनाला 7वं वेतन म्हणतात आणि आक्रोश, आत्महत्या, स्तंभ करून मिळणाऱ्या गाजर स्वरूपी बक्षिसाला कर्जमाफी म्हणतात. अध्यक्ष महोदय, आपल्या अंगावर फाटके तुटके कपडे घालून अख्ख्या जगाला कपडे पुरवणारा माझा बळीराजा व भारत या कृषीप्रधान देशाचे भयावह वास्तव हा विषय घेऊन मी आज कोड क्रमांक 24 तुमच्या समोर बोलू इच्छितो. सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या कर्जाची कागद इंद्रायणी बुडवणारे कविसंत जगद्गुरु तुकोबाराय व ज्यांनी आपल्या महाराष्ट्रातल्या मातीला व मातीच्या कणाकणाला 2-2 छत्रपती बहाल केले अशा राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ तसेच शेतकऱ्याच्या असुळ्या पुस्तकाचे लेखक महात्मा ज्योतिराव फुले व भारताच्या बळीराजाला माझा सर्वप्रथम मानाचा मुजरा. अध्यक्ष महोदय, मराठवाड्यातील कविमित्र अविनाश भारती म्हणतात की मला प्यावा वाटत नाही विषाचा घोट, प्यावा वाटत नाही विषाचा घोट, पण काय करावं सरकार विषाच्या घोटानं कधी पण काय करावं सरकार घामाच्या वासानं कधी भरतं का पोट, घामाच्या वासानं कधी भरतं का पोट. अध्यक्ष महोदय, आज जेव्हा महात्मा ज्योतिराव फुले हे जेव्हा राणी व्हिक्टोरियाच्या दरबारात जातात व राणी व्हिक्टोरियाला सांगतात की जर तुम्हाला भारतासारख्या कृषीप्रधान देशाचे ध्येय गुण ठरवायचे असतील तर तुम्ही सुटाफुटात वावरणाऱ्या साहेबांकडे पाहून कधीच ठरवू नका. तुमच्या भागातील आत्महत्या करणाऱ्या, कष्ट करणाऱ्या, घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांकडे पाहून ठरवा. परंतु आजच्या या आत्मनिर्भर भारताचे ध्येय गुण कशावरून ठरवले जातात माहिती आहे? मुंबईला एक आर्थिक निर्देशांकाची इमारत आहे. त्या इमारती पुढे एका धावत्या बैलाचं चित्र आहे. जेव्हा त्या बैलानं उसळी घेतली तेव्हा आर्थिक निर्देशांक उंचावतो आणि जेव्हा त्या बैलानं मान खाली घातली तेव्हा आर्थिक निर्देशांक मंदावतो. हे आपल्या कृषीप्रधान देशाचे भयावह वास्तव आहे. अध्यक्ष महोदय, आज जेव्हा शाळकरी विद्यार्थ्यांना असा प्रश्न विचारला जातो की काय रे बाबांनो तुम्हाला काय व्हायचे आहे, तेव्हा साहेबाची मुलं म्हणतात की आम्हाला डॉक्टर, इंजिनियर, वकील व्हायचे आहे. परंतु 70% कृषीप्रधान असलेल्या एकही महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा मुलगा म्हणत नाही की मला शेतकरी व्हायचे आहे, कारण त्याचे हेच अष्टपैलू व्यक्तिमत्व व हेच त्याच्या जगण्याची व्यथा आहे. अध्यक्ष महोदय, आज जेव्हा विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी यांच्यासारख्या खेळाडूंनी त्यांच्या कारकिर्दीमधल्या 100 धावा पूर्ण केल्या तर त्याला लाखो करोडोचे पारितोषिक दिले जातात. परंतु माझ्या बळीराजाने या बांधावरून त्या बांधावर केवळ 4 लाखो धावा पूर्ण केल्या आहेत. तरी सुद्धा दुष्काळाचे प्रश्न मांडण्यासाठी त्याला उभ्या उभ्या आत्महत्या करावी लागते. मला आजच्या तरुण पिढीला सांगायचं आहे की विराट किती करोडात गेला, पंत किती करोडात गेला याची खंत वाटू देऊ नका. तुमच्या भागातील शेतकरी हा आत्महत्या करून गेला, खरं तर तुम्ही याची खंत वाटू द्या. अध्यक्ष महोदय, हाळाची काळ करून शेतकरी त्याच्या शेतात राबत असतो. तो राबतो म्हणून तर तुम्ही आम्ही दिसतो. अरे माणुसकीच्या गावामध्ये अजूनही त्याची वस्ती आहे, माणुसकीच्या गावामध्ये अजूनही त्याची वस्ती आहे. आणि खरं सांगतो साहेब, माझ्या बळीराजाची मरणासंग दोस्ती आहे, माझ्या बळीराजाची मरणासंग दोस्ती आहे. अध्यक्ष महोदय, आज एवढा विचार करून सुद्धा यावर आमचे नेते नुसतं लाखोंची कोटच घालून येतात. आम्हाला याचं वाईट वाटत नाही. फक्त अध्यक्ष महोदय, आम्हाला वाईट याचं वाटतं की आमच्या भागातील शेतकऱ्यांना आज त्या नेत्यांच्या कोटांना लागणाऱ्या कापसाला 10,000 रुपये सुद्धा हमी भाव मिळत नाही आणि तुम्ही म्हणता की भारत हा कृषीप्रधान देश आहे. अध्यक्ष महोदय, आज जेव्हा सरकारी साहेबांना थंडी वाजते म्हणून तुम्ही त्याच्या ऑफिसची वेळ सकाळी 10ची ठेवता, कोर्टाची वेळ 11ची व बँकची वेळ सुद्धा 10ची. फक्त थंडी आमच्या शेतकऱ्यांनाच वाजत नाही ना साहेब, म्हणून तर तुम्ही त्याच्या शेतात रात्री 11 ते 4 लाईट सोडता आणि तुम्ही म्हणता ह्या कृषीप्रधान देश आहे. अध्यक्ष महोदय, फाटके तुटके कपडे अजूनही माझा बळीराजा अंगावर लेतो. अरे फाटके तुटके कपडे अजूनही माझा बळीराजा अंगावर लेतो. अरे नेत्यांनो, तुमच्या महागड्या कोटामध्ये सुद्धा माझ्या बापाच्याच कष्टाच्या घामाचा वास येतो, माझ्या बापाच्याच कष्टाच्या घामाचा वास येतो. अध्यक्ष महोदय, आज शेतात शेतकरी तंत्रज्ञानी अवलंबनाचा वापर करून त्याच्या शेतात वेगवेगळे कीटकनाशक, बुरशीनाशक, रासायनिक खत यांचा वापर करतो. परंतु एवढं महागडीचं मशागत करून सुद्धा जर त्याला पावसाने ऐनवेळेला दगा दिला तर मात्र त्याच्या उभ्या पिकाची राख होते. नंतर तो सुद्धा काय करणार? तो तर जणू या जमिनीशी जुगारच खेळतो आहे. या जुगारारूपी खेळामध्ये तो त्याच्या शेतात सोयाबीन पेरण्यासाठी अमुक खर्च मातीत टाकतो. एवढा खर्च मातीत टाकल्यावर त्याला त्याचे निम्मे देखील उत्पन्न
आणि एवढे उत्पन्न झाल्यावर तो सुद्धा काय करणार? तो तर जणू या जमिनीशी जुगारच खेळतो आहे ना. आणि म्हणून मला यावरून एक कविता आठवते की जरी माझे वांग शेत आहे तरी मी पेरणीला बियाणं नेत आहे, असा हा तेवढा दुर्गम्य आत्मविश्वास. फिनिक्स पक्षाप्रमाणे रात्रीतून भरारी घेण्यापासून ते आसमानात उडण्याची जिद्द ही त्याला माती देत असते. आणि हे शेतकऱ्याकडे सुद्धा आहे, फक्त त्याला गरज आहे ते नियोजनाची आणि आपल्याला गरज आहे ते त्याला त्याचे मूलभूत हक्क मिळवून देण्याची. शेवटी व्यासपीठाची रजा घेताना नेत्यांना एवढं सांगू इच्छितो की अरे बंगल्यामध्ये राहणारे तुम्ही, तुम्हाला कुठं आमच्या कष्टाची जाण आहे? अरे बंगल्यामध्ये राहणारे तुम्ही, तुम्हाला कुठं आमच्या कष्टाची जाण आहे? आणि आमच्या बापाच्या कुळाच्या घरामध्ये सुद्धा तुमच्याच बंगल्याची शान आहे, तुमच्याच बंगल्याची शान आहे. तुम्हाला सर्वांना एकदा माझा मानाचा जय महाराज.